सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीत धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या घरी आज धुलिवंदनासाठी शुद्ध बोकडाचं मटण आणलं होतं. ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा. त्यासाठी हा मसाला काढलेला आहे. खोबरं, लसूण, तीळ, जिरे, कांदा लसणाची पेस्ट. त्यानंतर मी मटण शिजण्यासाठी तेल गरम करत ठेवलं होतं. कांदा चांगला करपर्यंत भाजला आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले मटण त्यामध्ये टाकून घेतले. तुम्ही कशा पद्धतीने करता? मी नेहमीच मटण स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतले आणि चांगलं वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे. आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्या पद्धतीनेही तांबडा पांढरा काही बनवत नाही. कधीतरी पाहुणे वगैरे मंडळी यायचे झाले तर पांढरा रस्सा बनवतो. चांगलं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की टेस्टही चांगली लागते व शिजण्यासाठीही वेळ लागत नाही. त्यामुळं मस्तपैकी परतून घेतला आणि झाकण लावून 5 मिनटं गॅसवरती तसंच ठेवलं. पाहू शकता तुम्ही आता चांगलं तेल सुटलेलं आहे. झाकण ठेवल्यामुळं चांगलं मिठाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे वाफवलं गेलं. हळदीमुळं टेस्टही छान लागते. लहान मुलांना काही आळणी वगैरे काढता येतं. झाकण ठेवून त्यावरती मी पाणी नेहमीच असं ठेवते. गार पाण्यामुळे जरा टेस्ट बदलते आणि गॅसही जास्त लागतो. त्यामुळं झाकण ठेवावे. अशा पद्धतीने हा आता मी मसाला करून घेतला. तमालपत्री, बदाम फूल ही टाकल्यामुळे जरा टेस्ट वासही छान येतो. आता झाकणातील पाणी मी मटणामध्ये ओतून घेतला आणि परत गरम करून घेतलेलं पाणी पण ओतलं आणि मंद आचेवर मटण शिजण्यासाठी ठेवले आहे. तोपर्यंत इकडे झाकणातील पाणी ओतून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे मसाला करून घेते. म्हणजे बाकीच्या गोष्टींनाही वेळ लागत नाही आणि पडदेशी कामं उरकून येतात. मी कढईमध्ये थोडं तेल टाकून थोडा मसाला भाजून घेतला आणि रश्श्याला फोडणी देऊन घेतली. त्यानंतर सुक्कं मटण करण्यासाठी पण मसाला अशा पद्धतीनंच करून घेतला. मी काही जास्त मसाल्याचा वापर करत नाही. कमी मसाला घालावा त्यामुळं अंगातही चरबी वाढत नाही आणि नॉर्मलच जेवण केलेलं कधीही चांगलं. पूर्वीच्या काळी लोक जास्त मसाला वापरत नाही. आताच्या नुसते मसाला वापरामुळे लोकांचे चरबीचे प्रमाण, अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मी नॉर्मलच मसाला वापरते. जास्त मसाला असला की टेस्टही बदलते. इकडं तोपर्यंत रश्श्याला उकळी आलेली आहे बघा आणि ह्याचा मसाला पण तयार झालेला आहे सुक्या मटणाचा. त्यात हे वाफवलेलं मटण मी टाकून वरून कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर टाकले की जर कलरही छान येतो आणि दिसायलाही छान दिसते. तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवता? आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुकं पातळ दोन्हीही बनवलं जातं. एक ही चिकन असो किंवा मटण असो. त्यामुळं जास्त असो किंवा कमी मटण असो दोन्हीही बनवलं जातं. आमच्या घरीही थोडंसं मटण असतं. आम्ही दोघंच खात असतो. त्यामुळं सुकं आणि पातळ मी बनवून घेतलं आणि धुलिवंदन अशा पद्धतीने घरी साजरे केलेले आहे. बघू शकता जरा ग्रेव्ही होण्यासाठी जरा रस्सा त्यातील इकडं सुक्या मटणामध्ये ओतलेला आहे. बघू शकता तांबडा रस्सा तयार झालेला आहे आणि सुकं मटणही तयार झालेलं आहे. आम्ही काय भाकरी बनवत नाही. सकाळच्या वेळेला चपाती बनवतो. तेव्हा कोशिंबीर, रस्सा, रक्ती बनवली परंतु रक्तीचा काही व्हिडिओ मी तयार केलेला नाही. आमच्याकडं रक्ती आवर्जूनही खातात आणि आवडीने खातात. धुलिवंदन